सर, गिरीश महाजन यांनी जरी टीका केली आहे, ठाकरेंचा पक्ष जमीनदस्त होण्याच्या मार्गावर आहे, पुढच्या 8 दिवसात कोण राहील कोण नाही हे समजेल, आणि त्यातच तुम्ही आज एक ट्विट केलं. ह्या दोन्हीचा अर्थ काय समजायचा? गिरीश महाजनचा पक्ष मुळात जागेवर आहे का? मी भारतीय जनता पक्षाविषयी विचारतो. एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे असे अनेक नावं घेता येतील महाराष्ट्रामध्ये. हा त्यांचा पक्ष आहे का? महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय. आणि त्या पक्षामधले हे एक महाशय आहे. एकेकाळी भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववादी सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. त्या पक्षाचं नेतृत्व अटलजी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत, बरं, सूर्यभान वहाडणे, भाऊसाहेब फुंडकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंड्यांपासून सगळेच म्हणत. आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? कोणाकडे? दलाल, भ्रष्ट, ठेकेदार, आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले. म्हणजे भाषा आहे त्यांची. मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. पक्ष फोडणे, मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणं पक्ष, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं, आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या, तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांडू लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो. ट्विट कुणासाठी होतं नेमकं? कुठलं म्हणजे? दुसरे एक ट्विट केले तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते ना, वेळ जेव्हा आमची वेळ येईल, आणि येणार, प्रत्येकाची वेळ येते, वेळ प्रत्येकाची येते, प्रत्येकाच्या घड्याळात काटे फिरत असतात. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात? कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते, निर्लज्ज, त्या गिरीश महाजनच्या. बघून आमचं लक्ष आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी. त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला. आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत. मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. हे आम्हाला संपवणार. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो?
नरेंद्र मोदी पण काँग्रेसमुक्त भारत होते ना, काय काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत, पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली. मांडली ना. गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही. G7 देशांचं एक संमेलन होते गेल्या 6 वर्षात निमंत्रण म्हणजे सातत्यानं G7 ला भारताला निमंत्रण मिळायचं, मात्र यावर्षी विश्वगुरूंची गरज वाटली नसेल त्या संमेलनात. जे रिलेशन्स आहेत त्याच्या संदर्भात त्याच्या बॅकड्रॉपवरती कॅनडाने रिस्क न घेता, कारण की G7 तिथे होणार आहे, तर ते रिस्क न घेता त्यांना भारताला इन्व्हिटेशन नाही दिलं. आणि आज खास करून जेव्हा पहलगाम आणि या टेररिस्ट अटॅक होतात, देशभरात जातो, कॅनडाच्या G7 मध्ये आपल्याला नाही, भारताची अवस्था या जगामध्ये अत्यंत बिकट झालेली आहे. लक्षात घ्या. बेलगाव हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही. भारताला जगात मित्रच नाही. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये एकही मित्र नाही आहे. लक्षात घ्या. मोदी 200 देश फिरून आले पण मित्र कोणी नाही. या भारतात, या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत, त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत, जगात त्यांना काय मित्र असणार. खासदारांचं शिष्टमंडळ पाठवलं, खासदारांचं शिष्टमंडळ काय दिवे लावले. खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात, बघितलं का नाही. आपले पण एक खासदार असू द्या हो, म्हणून काय झालं. खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले, मला ह्याच्यावर बोलायचं नाही, राष्ट्राचा विषय आहे. पण आज मला कुठेतरी पाठवलं एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत. एका देशामध्ये हे शिष्टमंडळानं भारतीय लोकांसमोरच भाषण केलं. गेलात कशा करता. आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्षाशी भारत पाकिस्तान काय संबंधच नाहीये. अशी अनेक देशांची नावं आहेत, मला नावं घ्यायची नाही, त्या देशांचा मला अपमान करायचा नाहीये. पण ठीक आहे, विश्वगुरूंनी पाठवलंय, गेलं पाहिजे. इंडिया गठबंधनची बैठक आहे आज, खूप दिवसानंतर होणार आहे आणि काही डिमांड्स आहेत. नाही, इंडिया, मला जी माहिती आहे त्यानुसार ती काय इंडिया आघाडीची बैठक असं मला म्हणत नाही. काही विरोधी पक्षातले प्रमुख नेते तिथे एकत्र भेटून जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे, स्पेशल सेशन, तर त्या मागणी संदर्भातलं जे पत्र आहे, जो ड्राफ्ट आहे, तो मंजूर करण्यासाठी ते एकत्र जमणार आहे. मलाही त्या संदर्भात फोन होता. मी म्हटलं तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य आहे. सर, एक प्रश्न आहे की आपण सिंधू पाणी वाटपा करार स्थगित केला, आता चीन धमकी देतोय की आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरून मोठे धरण बांधणार आहे आणि त्याचं भारताचं पाणी थांबवणार. पुन्हा एकदा चीन हस्तक्षेप करतोय. दुसरीकडे याच्यावरती हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारण्यापेक्षा विश्वगुरू नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, आपले डिफेन्स मिनिस्टर असतील, आपले जयशंकरजी विदेश मंत्री, त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. चीन आम्हाला धमकी देते आणि तुम्ही प्रश्न विरोधी पक्षाला विचारताय. आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न जरूर विचारा, आमचं काय अडचण नाहीये. आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटलं की उत्तर मिळत नाही तर मग देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गिरीश महाजन यांना विचारा. ऑपरेशन सिंधूरमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आला, त्यानंतर बांगलादेशमध्ये ही परिस्थिती आहे, भूटान, म्यानमार यासारख्या देशांमध्ये चीन हस्तक्षेप करतोय. बफर स्टेप कुठेतरी भारतापासून दुरावले जातात. भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाहीये. याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार. नेपाळ सुद्धा आमच्या बाजूने नाही, बाकी सोडूनच द्या. नेपाळ सुद्धा आमच्या बाजूला उभं राहायला तयार नाही. याला सर्वस्वी जबाबदार विदेश नीतीचं अपयश, नरेंद्र मोदींची पूर्ण बिघडलेली प्रतिमा आणि त्यांचा ॲटिट्यूड. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सुनील प्रभूंनी कोल्हापूरमध्ये म्हटलेलं आहे. हो, मग ठीक आहे ना. सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे पुढारी नेते आहेत ना. वारंवार मी वेगळं काय सांगतो किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय सांगताय. पण काय चर्चा झाली का पुढे येण्याबद्दल? तर मधल्या काळात तुम्ही स्पष्टपणे हात पुढे करण्याची भूमिका मांडली होती, त्यानंतर पुन्हा काही चर्चा झाली असेल तर ती समोर कशाला सांगू. योग्य वेळ येईल ना समोर. चला, सुरू असं म्हणायचं एक प्रकारे. हिंदी
सर बाईक ही करते हैं सर, बाईक सर. कॉन्स्टिट्यूशन क्लब में क्या इंडिया ब्लॉक की बैठक है, आपको भी बुलाया गया, आप प्रेजेंट रहने देखिए, वाले हैं? सबको बुलाया है. मैं दिल्ली में दूसरे काम के लिए आया हूँ. जो मेरी किताब है जो मैंने लिखी है जेल डायरी, उसका इंग्लिश और हिंदी का विमोचन है. उसकी तैयारी में मैं आया हूँ. लेकिन मुझे फ़ोन आया था हमारे कलीग से, इस प्रकार की मीटिंग है कॉन्स्टिट्यूशन क्लब में, स्पेशल सेशन के बारे में जो ड्राफ्ट बनाया है उसको मंजूर करना है. तो हम देख लेंगे अभी क्या है. आपकी बुक सर बहुत ज़्यादा बातों में है. एग्जैक्टली जब आप ये विमोचन क्या होगा, और आपने बहुत सारे लेवल पे अटैक किया है, बहुत सारे खुलासे किए हैं, थोड़ा सा देखिए, ये अटैक करने के लिए बुक नहीं लिखा है मैंने. मराठी में तो वो बहुत ही उसका क्या बोलता है आपके भाषा में, क्या ट्रेडिंग चल रही है ना, क्या ट्रेंडिंग चल रही है. स्वर्गातील नर्क अब इंग्लिश में और हिंदी में आ रही है. तो उसका विमोचन तो दिल्ली में होगा. और राहुल गांधी जी से मेरी बात हो गई है कि आपको आना है. तो राहुल गांधी जी ने कहा है कि मैं जरूर उस किताब का विमोचन करूंगा, मुझे आनंद होगा. तो तैयारी के लिए मैं आया हूँ. और ये जब इंग्लिश और हिंदी में आ जाएगा तो राष्ट्रीय स्तर पर जो खुलासे क्या है, किस प्रकार की सरकार यहाँ काम कर रही है और करती थी, और अपने जो राजनीतिक विरोधियों को कैसे छल कपट से जेल में डाला था, और जेल में भी कितनी तकलीफें हमको ये लोग देते थे, ये सब ये किताब में हमारे अनुभव है. सभी ने अपने अनुभव लिखने चाहिए. जिसको जिसको सरकार ने जेल में डाल दिया था, चाहे केजरीवाल जी हो, चाहे संजय सिंह हो, सभी ने अपने, चाहे हेमंत सोरेन जी हो, सभी ने अपने अनुभव लिखने चाहिए. सर आपके बुक का नाम क्या है, विमोचन कब होने वाला है, इसके बारे में? देखिए, मराठी में जो पब्लिश हुआ है उसका नाम है स्वर्गातील नर्क, होप इन हेल. स्वर्गातील नर्क, सॉरी, नरकातला स्वर्ग. तुरुंग एक नर्क है, अंदर जाना यानी नर्क में जाना जैसा है. लेकिन वहां भी कुछ ऐसे क्षण हमारी जिंदगी में आते हैं, लगता है कि ये स्वर्ग का सुख है. और किस तरह से हमको जेल में भी यातना दी, पीड़ित किया, सबको, हमको नहीं, सबको. वो हमारा एक अनुभव है. मैं जेल डायरी नहीं कहूंगा, और उसके पीछे क्या षड्यंत्र था, ये सब किताब में है. मैंने राहुल गांधी जी से बात की थी, तो राहुल गांधी जी ने कहा कि मैं खुद उस किताब के विमोचन के लिए आ जाऊंगा. तो G7 में इस बार इंडिया को न्यौता नहीं दिया गया, उसे कितना देंगे? तो ये तो आप विश्व गुरु हमारे प्रधानमंत्री मोदी जी से पूछना चाहिए. वो विश्व गुरु है, जगत गुरु है. तो अगर उनको नहीं बुलाया है तो उनके जो भगतगण हैं वो उनको जवाब देंगे. हमको तो बुरा लगा, ये देश का अपमान लगता है मुझे. भारतवर्ष का ये अपमान है कि हमको नहीं बुलाया गया. लेकिन क्यों नहीं बुलाया गया? क्या भारत की साख नीचे गिरी है? भारत के प्रधानमंत्री को कोई पूछता नहीं है? क्या है कारण, क्या है? हमारे विदेश मंत्री जो है जयशंकर जी ने बताना चाहिए हमको क्यों नहीं बुलाया. हाँ, सर एक बाइट सर